प्रशासनाने म्हणून अतिशय जोमाने त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. आज आपण पाहू शकता की पालघर तालुक्यातल्या फक्त प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती. जो अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणाने प्रतिसाद मिळाला. हाच प्रतिसाद रायगड लोकसभा मतदारसंघातील उरलेल्या 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये सगळं निवडणुकीचं वातावरण पूर्णपणे त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचे सरकार काम करतं. पुन्हा एकदा इंडियाचं सरकार त्या ठिकाणी यावं आणि विशेष करून या लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून उभा राहत असताना माझ्या सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन आता प्रचाराची निर्देशाही आपली गेली. RGPPLच्या वतीमध्ये मला सखोलपणाने माहिती आहे कारण ज्याला राज्याचा मुख्यमंत्री त्यावेळेला RGPPL अजून अस्तित्वात आलं होतं आणि RGPPLचा पहिला दुसरा टप्पा करण्यासाठी जो काय करार करायचा होता तो मी ऊर्जामंत्री असताना केला गेला आणि RGPPLचं उत्पादन चालू ठेवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न नक्कीच करावे लागतील. आज देशात आणि राज्यात मागणी आणि पुरवठा विजेच्या बाबतीमध्ये समान पातळीवर अशा वेळेला RGPPLचं उत्पादन त्या ठिकाणी सुरू राहणं त्याच्याबरोबरीने निरामय हॉस्पिटलचा मुद्दा या ठिकाणी खरं आहे की आता गुहागर तालुका हा विशेष करून अनुदानावरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती करणारा तालुका अशा वेळेला इथल्या हॉस्पिटलचा सुद्धा तो मुद्दा आहे. मला विश्वास आहे की आज आवश्यकता भारत सरकारची मदत सुद्धा टप्पे कसे असतील? रेवत रेड्डी रस्त्याच्या या संबंध आखणीमध्ये जेवढे पूल येतात ते पुलाच्या कामासाठी 10,000 तरतूद महायुतीच्या सरकारमध्ये करण्यात दिलेली आहे. 8 पुलाच्या निविदा आता निघालेल्या आहेत आणि 8ही पुलाची बांधकामं आता पावसाळ्याच्या आसपास मोबिलायझेशन होईल. पावसाळा संपल्यानंतर ती पूर्ण जातील. पुढच्या वर्षीचं बजेट ज्याला मांडलं जाईल 24-25 या आर्थिक वर्षामध्ये उरलेल्या रस्त्यांचे आकडेसुद्धा नक्की झाले. भूसंपादनाच्या दृष्टीने कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे काही कामाला गती पुढच्या आर्थिक वर्षामध्ये 100% त्या ठिकाणी मिळेल. ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे याचा अलाइनमेंट म्हणजे ज्याला आपण रस्त्याचा मार्ग म्हणतो तो नक्की त्या ठिकाणी झाला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भूसंपादनाच्या दृष्टीतून राज्य सरकारकडून त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. मला विश्वास आहे की गतिमान असलेलं महायुतीचं सरकार त्यामध्ये नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये प्रक्रिया सुरू करेल. या कामामध्ये सुद्धा भारत सरकारच्या माध्यमातून अधिक सहकार्य कशामुळे मिळू शकेल ज्याचा उल्लेख आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अटल सेतूचं लोकार्पण करत असताना केलं आहे. त्याच त्यांच्या लोकार्पणाच्या भारताचा संदर्भ घेत भारत सरकारची सुद्धा सहकार्य या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेसाठी किंवा सागरी महामार्गासाठी कसं मिळवता येईल याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये लोकसभा सदस्य टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.